चिंचोडे पाटील या ठिकाणचे सरपंच शरद पवार हे अहिल्यानगर जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात गेल्या 4 दिवसांपासून उपोषणाला बसले होते। त्यांनी चिंचोडे पाटील या ठिकाणच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्यावर कारवाई करा आणि साईनगर मधील केलेले अतिक्रमण त्वरित काढा या मागणीसाठी गेल्या 4 दिवसांपासून उपोषणासाठी बसलेले होते। आज अखेर खासदार निलेश लंके यांनी जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे अधिकारी बीडीओ यांना त्वरित सांगून दोषींवर दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितले आहे। त्याचबरोबर त्या ठिकाणी अतिक्रमण ग्रामपंचायतकडून काढण्यात यावं असं सांगितलं, पत्र दिलं आणि त्यावर त्वरित अधिकारी यांनी ग्रामसेवकावर कारवाई करत अतिक्रमण काढण्याचे ग्रामपंचायतीला आदेश काढणं आणि खासदार निलेश लंके यांच्या हस्ते पाणी पिऊन सरपंच शरद पवार यांनी उपोषण सोडलं। अखेर चिंचोडे पाटील या गावातील साईनगर भागामध्ये अतिक्रमण हटवण्यात येईल आणि शरद पवार यांच्या उपोषणाला यश मिळालं आहे। यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य बाळासाहेब हराळ, संदेश कारळे, बाबासाहेब राष्ट्रवादीचे अशोक बाबर, काँग्रेस तालुका अध्यक्ष अरुण म्हस्के, प्रकाश पोटे, विलास शेडाळे, भाऊसाहेब काळे, रामेश्वर निमसे, भरत बोडके, गणेश तोडमल, वसंत पवार, रमेश ठोंबरे, लांडगे, वैभव बोटे, दिलीप पवार, कल्याण कोकाटे, सावकार अरुण दवणे, राजेंद्र पवार, चंदू काका पवार, माजी सरपंच अमोल निरकड, युवराज हजारे, वैभव कोकाटे, संजय गुंडा, सरपंच विलास गवळी, रविशेठ पवार, संदीप तापकीर, शिवाजी पाटील होळकर, शिवाजी कराळे पाटील, बाळासाहेब खानवे यांच्यासह चिंचोडे पाटीलचे ग्रामस्थ, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सरपंच शरद पवार यांनी 4 दिवस उपोषणाला आलेले गावातील सर्व ग्रामस्थ, तालुक्यातील महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार यांचे आभार मानले। चिंचोडे पाटील या ग्रामपंचायतीच्या अतिक्रमणासंदर्भात आणि ग्रामसेवकाच्या हलगर्जीपणा आणि काही अपहाराच्या संदर्भात त्या गावचे कर्तव्यदक्ष सरपंच शरद पवार साहेब गेले 5 दिवसापासून जिल्हा परिषदेच्या समोर उपोषणाला बसले होते। त्या उपोषणाला खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेचे अधिकारी गुंजाळ साहेब आणि आपले नगर साहेब यांच्या माध्यमातून त्याच्यात मार्ग निघाला। त्यांनी एक लेखी पत्रसुद्धा आपल्याला दिलं की जे अतिक्रमण काढणं अपेक्षित आहे ते अतिक्रमण काढण्याचा ग्रामपंचायतला अधिकारी आणि त्या बाबतीत ग्रामपंचायतला जी मदत लागेल ती मदत करण्याचा आमची जबाबदारी असेल। दुसरा विषय, ज्या ग्रामसेवकावर तक्रार होती त्याच्यावर जो दोष ठेवला होता त्या ग्रामसेवकाची तात्काळ त्याची बदली केली आणि त्या ग्रामसेवकाची पूर्ण चौकशी करून तो ग्रामसेवक जर दोषी आढळला तर त्याची निरीत झाकणारा आमचा तळमळीचा सरपंच, एक नेहमी समाजाचं दुःख हे आपलं दुःख, समाजाचं आनंद तो आपला आनंद मानणारा आमचा हा जीवाभावाचा कार्यकर्ता एक आम्हाला अभिमान वाटतो की नेहमी समाजासाठी झटत असतो। त्यांच्या या उपोषणाला आज यश आले। नगर दक्षिणचे लोकप्रिय खासदार मी मागील 4 दिवसापासून चिंचोडे पाटील साईनगरमध्ये अतिक्रमण होतं आणि त्या अतिक्रमणासंदर्भात अनेक ग्रामस्थांनी साधारण 1000 ते 1500 ग्रामस्थ, महिला भगिनी, शेतकरी यांना बाजारात, शाळेत आणि दुकानात या ठिकाणी जाण्यासाठी जो मुख्य रस्ता साईनगरचा बंद झालेला होता त्या संदर्भात प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी केल्या तरी सुद्धा त्यांनी दखल घेतली नाही आणि मागील 4 दिवसापूर्वी या ठिकाणी आमरण उपोषण लावलं। आज खासदार साहेबांच्या आणि बीडीओ त्याचबरोबर ग्रामपंचायत विभागाचे सीओ साहेब, गुंजाळ साहेब आणि मगर साहेब यांच्या मध्यस्थीने आज या ठिकाणी आम्हाला आदेश दिला। जे संबंधित ग्रामविकास अधिकारी त्यांनी या संदर्भात टाळाटाळ केली त्यांच्यावर सुद्धा चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आणि खऱ्या अर्थाने साईनगरचे जे ग्रामस्थ मागील 4 दिवसापासून रोज साधारण 200 ते 300 ग्रामस्थ या ठिकाणी माझ्या या आमरण उपोषणाला पाठिंबा देत होते, त्यांचं सुद्धा या आजच्या विजयामध्ये, आजच्या या आदेशामध्ये त्यांचा सुद्धा मोलाचा वाटा आहे। मी त्यांचं सुद्धा ग्रामपंचायतच्या वतीने, ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो आणि आज खऱ्या अर्थाने लोकनेते निलेश लंके साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्याला आधार देण्याचं काम या आदेशाच्या माध्यमातून दिले। इतक्या व्यस्त शेड्यूलमधून ते इथं आले। पहिल्या दिवशी रात्री 2 वाजता ते देहूवरून निघाले, त्या दिवशी सुद्धा मला संपर्क साधला होता। ते म्हणले मी 3 वाजता येतो, मी म्हणलं येऊ नका, ते म्हणले झेंडावंदनला तुला जावं लागेल, पण मी आग्रह केला, मी म्हणलं तुम्ही इथं आले तर मला तुम्हाला नाही म्हणता येणार नाही, पण तुम्ही यायचं नाही। मग ते म्हणले झेंडावंदन कोणाच्या हस्ते करणार, तर मी सांगितलं वैभव कोकाटेंना आदेश दिलेले आहेत, त्यानुसार आज साहेब इथं आले आणि आज सर्वांच्या मध्यस्थीने आज हा आदेश मिळाला।